पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन केलं जाईल। आज नव्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण होणार आहे। पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं लोकार्पण मोदी करणार आहेत। नवी मार्गिका 5.5 किलोमीटरची असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेचं आज लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे का? अधिकचे अपडेट्स। नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणेकर ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होते तो दिवस अखेर आलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वर्षांपूर्वी गरवारे स्थानक ते वनाज असा मेट्रोचा पहिला टप्प्याचं उद्घाटन केलं होतं। जे स्वतः मोदी पुण्यात आले होते त्यावेळी हा मेट्रोचा उद्घाटन सोहळा जो आहे तो त्यांच्या हस्ते संपन्न झाला होता आणि त्यानंतर या मेट्रोचं काम, उर्वरित मार्गाचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं। आपण जर बघितलं तर सध्या रुबी हॉल ते रामवाडी हा जो उर्वरित मार्ग आहे त्याचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। त्यापूर्वी आपण जर बघितलं तर ही ट्रेन जी आहे ती आता आकर्षक फुलांनी सजवलेली आहे। रामवाडी ते रुबी हॉल अत्यंत महत्त्वाचा मार्ग असा मानला जातो, कारण अनेक ऑफिसेस, अनेक हॉस्पिटल, एक वेगळा ऑफिस वर्ग या सगळ्या महत्त्वाच्या स्थानकावर आहे, या रूटवर आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर रामवाडी ते रुबी हॉल यामध्ये 4 स्टेशन आहेत जे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि हा मेट्रोचं उद्घाटन जे पुणेकर या सगळ्या रूटच्या प्रतीक्षेत होते त्याचं उद्घाटन जे आहे ते आज संपन्न होते। आपण त्यापूर्वी जर बघितलं तर मेट्रो स्थानकावर फुलांची आकर्षक आरास केलेली आहे। इथे स्क्रीन देखील लावलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेट्रोला जेव्हा हिरवा झेंडा दाखवतील ते याच स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल। 10:15 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे। यासाठी जे पदाधिकारी मेट्रोचे आहेत, महाव्यवस्थापकीय संचालक जे आहेत ते देखील आता या ठिकाणी आलेले आहेत आणि फुलांची आरास या संपूर्ण मेट्रोला केलेली आहे आणि काहीच वेळात या मेट्रोचं उद्घाटन केलं जाईल आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता हा मार्ग जो आहे तो सामान्य पुणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात येईल। अगदी, त्यामुळे आता पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।